अवश्य बाबू मोशाय असं म्हटलं आणि त्या ताक विक्रेत्यानं आपल्या जवळचं ताक त्या दिंडीत चालत येणाऱ्या योग्याला दिले. अहो, एक प्याला, दोन, दोन, तीन असं करता करता तो योगी ते ताक पितच गेला आणि ताकवाला आपलं देतोय 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 भांड अगदी खाली 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 रिकामं व्हायला लागलं. शेवटी ताकवाल्यानं ते भांड समोर ठेवलं.
त्या योग्यानं काय करावं, ते भांड घेतलं, तेच तोंडाला लावलं आणि सगळं ताक प्याला. भांड खाली ठेवलं, हात झटकले आणि हरे राम करत निघून गेला. तो ताकवाला म्हणाला, बाओय बाबू मोशाय, अरे अमर दाम. तो म्हणाला, दाम नाही आशे, नाम असे. तो म्हणाला, नाम, आम्हाला प्रपंच करायचंय, आम्हाला दाम हवाय. तुझ्या नामाचं काय घेऊन बसलास? मला माझे पैसे हवे म्हणजे हवेतच. आता योग्यानं हवेतच हात झटकले आणि हवेतच निघून गेला, हवेच्या वेगानं. काय करावं आता, याला प्रपंच करायचंय. डोक्यावर हात मारून बसला. योगी मागे वळून बघतो आणि म्हणाला, माझ्या मागून माझी दिंडी येते, त्या दिंडीतल्या कोणाकडून तरी तुझं दाम घे. बसलाच, याची दिंडी आली की आता मी घेणारच, सोडतो की काय. वाटेतच बसला आणि मागून पुन्हा दिंडी आली. हरे राम करत. यानं प्रत्येकाला म्हणावं आम्हाला दाम आणि सगळ्यांनी म्हणावं दाम नाही आशे, नाम असे. असा राग आला याला. स्वतःला योगी म्हणतात, संन्यासी म्हणतात आणि असे गरिबाचे पैसे बुडवतात, हा कुठला न्याय आहे? ते रिकामं पातेलं भांड डोक्यावर ठेवलं आणि झप चालत निघाला त्या दिंडीच्या मागे. आता दिंडी आपली हरे राम कृष्ण असं करत होती आणि या ताक विकणाऱ्याला फार राग आला. हरे राम हरे असं त्यांची नक्कल करतोय. हरे कृष्ण काय म्हणे, काय मुखात देवाचं नाव, गरीबाला लुबाडतात, असं काहीतरी विचार सुरू. गेला दिंडी तर भरा समोर निघून गेली आणि हा हळूहळू याची पावलं जड होऊ लागली. काही कळे ना काय झालं. मंडळी, काय झालं होतं माहितीये, ते डोक्यावरचं जे भांड होतं ते अचानक जड झालं होतं. बापरे, माझ्या मानेवर काही भूत घेत बसलं की काय, त्या योग्यानं काही छाछू केलाय. नक्कीच कुछ गोड बंगाल है असं त्या बंगाली माणसाला वाटलं. झालं. थोड्या वेळाने विचार केला, या पातेल्यात नक्की भूत बसलं आहे, मी याला खाली उतरवतो आणि धूम फुकून पळून जातो. म्हणून पातेलं खाली ठेवलं तर पहिल्याचं ते पातेलं होतं ते राहिलंच नाही हो, ते पातेलं सोन्याचं झालं. आणि खाली पातेलं ठेवल्यावर बघतो तर काय, ते पातेलं संपूर्ण अशा सुवर्णमुद्रांनी भरलेलं. बापरे, भूताटकी तर झाली आहे, पण आपल्या प्रपंचासाठी अतिशय छान भूताटकी झाली. गोल खड्डा केला, ते पातेलं गाडलं, माती घातली, खूण म्हणून एक दगड ठेवला, परत येताना हे नेतो प्रपंचाला कामात येईल म्हणून. आणि हा चमत्कार करणारा जो योगी आहे त्याला मला भेटायचंच आहे म्हणून धावतच सुटला. अगतिकता इतकी वाढली की त्या दिंडीपर्यंत पोहोचला. त्या दिंडीतल्या लोकांना असं हाताने बाजूला केलं. म्हणाला, मला त्या योग्याला भेटायचं आहे. आणि शांत एका सिंहासनावर ते योगी बसलेले होते. गेला आणि लगेच पाय धरले. अरे, माझे पाय का धरतोस? दूर हो. अरे, ते योगी आहे, दूर हो. असं बाकीचे लोक त्याला दूर करायला लागले. त्याने म्हणावं, नाही हो, हे योगी कोण आहे मला सांगा. एकाने सांगितलं, अरे, यांना ओळखत नाहीस तू? हे चैतन्य महाप्रभू आहे. चैतन्य महाप्रभू हो. त्यांचे पाय घट्ट धरले. काय हवे बाळा तुला? दाम नाही असे, नाम असे. तो म्हणाला, दाम नका देऊ मला, पण माझ्या पातेल्याला तुम्ही स्पर्श केला तर ते सोन्याचं झालं. काहीतरी असं करा, मला स्पर्श करा की माझं आयुष्य संपूर्ण जीवन माझं आयुष्य सोन्याचं व्हावं, माझ्या जन्माचं सार्थक व्हावं, असं काहीतरी करा. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले, हे मी करू शकत नाही, हे तुलाच करावं लागेल. बरं, काय करावं लागेल? नारायण भजरे मानस नारायण भजरे. सांगितलं, त्या नारायणाची भक्ती कर, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. आणि तो त्यांचा अनुयायी झाला.
निरूपणाला घेतलेल्या अभंगात कृष्णदयाळू स्वामी महाराज सुद्धा हेच सांगतात, भगवंताची भक्ती कर. मूळ त्यांचं नाव कृष्णदयाळू नाही, नरहरी दिवाकर हे त्यांचं आडनाव, पण कोपर्ड्याचे राहणारे सातारा जवळच्या म्हणून कोपर्डेकर. पित्याचं नाव आणि मातेचं नाव नारायण आणि बहिणाबाई. संतती नव्हती. नरहरी स्वामींची सेवा केली आणि त्या सेवेची फलप्राप्ती म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षयी भक्ती जन्माला आली या कृष्णदयाळू स्वामी महाराजांच्या रूपाने. बरं, इतकं भक्ती घरात अध्ययन अध्यापनाचं काम चालायचं. शास्त्री बुवा म्हणायचं बरं यांना. अगदी लहान वयात अनेक ग्रंथ, शास्त्र, पुराण आत्मसात केली आणि एक वेळ अशी आली की अंबाजोगाईला गेले आणि तिथे गोविंद प्रभू नावाचे गुरु त्यांना प्राप्त झाले. त्या गोविंद प्रभू गुरूंनी त्यांना मंत्र दिला आणि एकांतात जेव्हा हे मंत्र करत होते तेव्हा त्या मंत्राची फलश्रुती अशी झाली की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं त्यांना दर्शन दिलं. त्यांनी ही आनंदाची अनुभूती आपल्या गुरूंना सांगितली. तेव्हा गुरु म्हणाले की आजपासून तुझं नाव कृष्णदयाळू स्वामी. आणि म्हणून त्यांनी कृष्णदयाळू स्वामी ही नाममुद्रा वापरली. भागवताच्या 10व्या स्कंदावर 42,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला श्री हरी वरदा नावाचा, जो अध्यात्माच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णाची अनुभूती घेतली, दर्शन झालं, साक्षात्कार झाला, गुरूंची कृपा तर होतीच. एवढं सगळं झाल्याचं सार काय काढलंय? भक्ती करा. ते आपल्याला सुद्धा सांगतात, नारायण भजरे मानस नारायण भजरे, त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, काय उणे गुजरे मानस नारायण भजरे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी आत्मपदी वसरे, मानस नारायण भजरे. कृष्ण दयाळव कर्णकुटी तुझ हेची कथी गुजरे, मानस नारायण भजरे. नारायणाची भक्ती कर. जर तुला त्या भगवंताचं पद हवं असेल, त्रिभुवनपती पद हवं असेल किंवा तो त्रिभुवनपती जो आहे तो तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक कर, विषयांची उपेक्षा कर. विषयात मन रमवू नको. हे म्हणा, तू काय कर, त्या नारायणाची भक्ती कर. ती भक्ती करताना आत्मपद तुला प्राप्त करायचं आहे हे लक्ष डोळ्यासमोर ठेव आणि त्या अनुसरून संतांची ग्रंथ, त्यांचे अनुभव आणि त्यांनी दाखवलेला मार्ग यावर चालत राहा. त्या अनंत अशा भक्ती मार्गावर चालत जाशील तर काय होईल, तुला देखील काही अनुभूती येईल. ते अनुभव आणि तुझी अनुभूती असं दोन्ही मिळून तुला अशी काहीतरी क्षमता प्राप्त होईल, अशी सिद्धावस्था प्राप्त होईल की तू स्वतः त्या त्रिभुवनपतीच्या चरणाशी जाशील. नव्हे देव पहावया गेलो आणि देव होऊन चिठेलो, अशी तुला अवस्था प्राप्त होईल. पण त्यासाठी काय कर, नारायण भजरे मानस नारायण भजरे. छोटासा अभंग आहे पण अध्यात्माच्या दृष्टीने थोडं काही आपल्याला प्राप्त झालं की आपण जनाला उपदेश करतो. आपल्या मनाप्रमाणे जग बदलेल असा विचार करतो. मुळात आपलं मनच उपदेश करणाऱ्याचं त्याचं ऐकत असेल कशामुळे. म्हणून इतरांच्या मनाला सांगण्याचा प्रयत्न म्हणजे जनाला सांगण्याचा. काय म्हणतात, अवधान ऐकले तिचे, बस लक्षपूर्वक ऐका, मग नंतर सर्व सुखासी प्राप्त होईल. सर्व सुख म्हणजे तो भगवंत आहे. तुम्ही श्रवण भक्ती व्यवस्थित करा, तो परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल. हो, हे प्रतिज्ञोत्तर उत्तर माझे उघड ऐका. हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, उघडपणे सांगतो. जावे जेव्हा म्हणतात, आग्रह करतात. उपासना तरी आग्रह कुठलाय, भक्ती मार्गाचा. कारण काय, भगवंत स्वतःच म्हणतात, क्लेशोधिकरस्तेषां. इतर मार्गांमध्ये सुलभ असा जर कुठला मार्ग असेल
तर तो भक्ती मार्ग आहे. इतर मार्ग त्याला क्लिष्ट होतात. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही तो साध्य करू शकत नाही. बरं, हा तर झाला एक भाग. पण भक्ती मार्ग या मार्गात श्रेष्ठ का? संत म्हणतात म्हणून, मी म्हणते म्हणून, की ओव्या लिहिल्यात म्हणून, की करायला सोपा आहे म्हणून? भक्ती मार्गाचं आणि भक्ती मार्ग हा भक्ताच्या मनात वात्सल्याची निर्मिती करतो. वात्सल्य भाव जर जागा होतो तर भक्ती मार्गाने भगवंतावर आपण प्रेम करायला लागतो. भगवंताचं प्रेम ही पहिली पावती आहे. आपण त्याच्यावर प्रेम करणं, त्यानंतर त्यानं आपल्यावर प्रेम करणं, हे वात्सल्य जे निर्माण होतं ते भक्ती मार्गाने होतो. म्हणून जर आपण स्वतःला भक्त म्हणून घेत असू आणि आपल्याला नेहमी आजूबाजूच्यांचा रागच येत असेल तर आपला मार्ग कुठेतरी चुकला आहे किंवा एखाद्या लाल सिग्नलवर आपण अडकलो आहे असं समजा. सद्गुरुनाथ महाराज. वात्सल्याची निर्मिती, मातृभावाची निर्मिती हे अंतिम उद्दिष्ट भक्ती मार्गाचे. अवय भक्ती मार्ग जर आपण धरला ना तर ज्ञान काय, योग काय, या काय, काहीही आपल्याला सहज सुलभ आहे. जनाबाई काय कुठल्या शाळेत गेल्या होत्या का PhD होल्डर आहे? का माऊली गेले होते कुठल्या विद्यापीठात 4-5 लाख रुपये वर्षाची फी भरून? ज्ञानेश्वरीवर PhD करणारे अनेक लोक आहेत. तेव्हापासून आतापर्यंत मुखोद्गत ज्ञानेश्वरी असणारे अनेक लोक आहेत. पण पुन्हा ज्ञानेश्वर तयार झाले नाही. आपल्याला असं वाटतं हो संत निर्माण करण्याचा जो कारखाना आहे तो बंद झाला की काय? त्यांनी सांगितलं भक्ती मार्गाने जा, आम्ही जातो, दिंडी, वारी, उपासना सगळं आम्ही करतो. पण संत का निर्माण होत नाही? बंद झाली का फॅक्टरी भारतात? नाही हो. प्रत्येक माणूस मायेत रमलेला आहे आणि प्रपंचात, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, आणि प्रपंचाचा दास होऊन सुखात काम करतोय आणि प्रपंचाचं काम करण्यातच सुख, धन्यता मानतोय. संतपद तर खूप दूर आहे. संतपद प्राप्त होण्यासाठी आधी संतांचे चरण धरावे लागतात. तेव्हा कुठे ते पद धरल्यानंतर संतपद आपल्याला प्राप्त होईल. त्याला भरपूर वेळ आहे. पण निदान आपण भक्ती करावी ही पहिली पायरी आहे. कारण भक्तीमुळेच आपल्याला सगळं काही साध्य होतं. आमचे परमपूज्य गुरुवर सांगतात, कौस्तुभवांनी आम्हाला जे पद शिकवले ते मी सादर करते. भक्ती
प्राप्त होतं आणि मुक्ती सुद्धा, मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. पण तुम्ही म्हणाल हे पटलंय, भक्ती मार्ग, भक्ती हिचं महत्व आम्हाला कळलंय, पण भक्ती नेमकी कुठली करावी? नवविधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद संवाहनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्य, आत्मनिवेदनम, यापैकी कुठली भक्ती करायची? अभंगातच याचं उत्तर आहे, नारायण भजरे मानस. मानस शब्द आहे मानस भक्ती. मानस या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? नामस्मरण भक्ती. या भक्तीमध्ये 5 प्रकारे नामस्मरण केलं जातं. कायिक नामस्मरण म्हणजे वाचिक. उपांशु जप. आपल्याला नामस्मरणामध्ये जप करायचं इतकं माहिती आहे. म्हणजे वाचिक जप आहे, श्रीराम जय राम जय जय राम असं करतो ना मुखानं, सामूहिक जप करतो, इतरांना ऐकू जातो आपला जप, त्याला वाचिक जप म्हणतात. उपांशु म्हणजे गृहिणी काम करताना हळूहळू म्हणजे पुटपुटते काहीतरी, बाजूच्याला सुद्धा ऐकायला जात नाही की नेमकं कुठलं जप आहे, कुठलं नामस्मरण आहे, त्याला उपांशु म्हणतात. आणि एक सगर्भ आहे, तो समाधी सुख देणारा, जिथे आता समाधीचा द्वार उघडणार आहे आपल्यासाठी, योगी करतात परावाणी, तो सगर्भ जप. आणि एक अगर्भ जप जो आता माऊली करतायत, संजीवन समाधी घेतली आहे, जप निरंतर सुरू आहे. बरं, शेवटचे जे 2 जप आहेत ते आपण करू शकत नाही, पण त्यातला एक मानस जप, तो मनातल्या मनात करायचा आहे. आणि मनातल्या मनात जो करतो तो जप अतिशय प्रभावी आहे. का? कारण मन, चित्त, हो हेच तर सगळ्या दुःखाचं मूळ आहे. म्हणून तर यालाच उपदेश केला पाहिजे. काहीतरी संकल्प विकल्पात्मक मन हा म्हणता येणार आला, ते बरोबर आहे. आचार्य म्हणतात संकल्प विकल्प इथूनच निर्माण होतात. मग जिथून क्षेपणास्त्राचा मारा होतो, अशी जी क्षेपणास्त्राची कोठार आहे जी आपल्याला संपवू शकतात, मग खरा शत्रू तोच असतो की तो बरोबर जिथे क्षेपणास्त्र ठेवलेली असतात, जिथून कार्य होतं ना तिथेच हमला करतो. ऑपरेशन सिंदूर माहिती आहे, आपण काही घरोघरी जाऊन पाकिस्तानी लोकांना मारलेलं नाही. पाकिस्तानानं जिथे जिथे शस्त्र साठा करून ठेवलेला होता तिथे तिथे बरोबर आपण आपल्या सैन्यानं हल्ला केलेला आहे. तसं या मनाचं आहे, इथेच संकल्प आणि विकल्प तयार होतात. आणि म्हणून या इंद्रियांना तिथूनच खाद्य मिळतं, चांगलं म्हणा किंवा वाईट. काही जे असेल ना हे मन आहे, करणार करता करविता जो आहे हे मन आहे. म्हणून काय करायचं, इथे जप करायचा. मानस जप केल्यानंतर काय होईल, या इंद्रियांची रसद तोडल्या जाईल. ही जी इंद्रिय आहेत ना ही त्या मनाला सांगतात की माझ्या मनानं ही चूकच केली आहे, माझ्या मनाचं मी ऐकलं आणि आज त्याचे दुष्परिणाम भोगते. इंद्रिय मनावर ढकलून देतात. 10 इंद्रिय इकडे तिकडे फिरतात, माहिती आणि प्रसारण सगळं गोळा करून आणतात या मनापर्यंत. आणि मग मन काय स्वार होतं त्या इंद्रियांवर, धावतं इकडे तिकडे आणि मन विचार बदनाम होतं. म्हणून काय करायचं, मानस जप करा. मानस जप केलं की मन काही या इंद्रियांचं ऐकणार नाही आणि त्याला हवं ते तो प्राप्त करून घेईल. म्हणून त्या विषयांची उपेक्षा या मनाला कशी करावी हे शिकवता आलं पाहिजे. मन हे प्रसन्न झालं तर बाकीच्या गोष्टी, मनाने जर हाय खाल्ली तर माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून असं म्हटलंय की या मनाचे एक नके जे देखलिया ठाया सोते. जे दिसलं तिकडे धावतं. एखादं मांजर बोका नसतो, दूध दिसलं की तिथेच तिथे येणार वारंवार. आपण म्हणतो शोकावलाय बरं हा, तसं. मग याच्यासमोर चांगलं काहीतरी ठेवा, म्हणजेच मानस जप करून याला नियंत्रित करा. आणि तिसरा अर्थ आहे मानसचा, मनुष्य. या मनुष्यात भगवंतानं नरदेह जो दिलाय
तो कशासाठी दिलाय याचं चिंतन करण्याचा एक गुण आहे. मनुष्य देहाचे निध्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधरा. या नरदेहाला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या मनाने जर ठरवलं तर हे देखील होतं. म्हणून चौथा अर्थ मानस म्हणजे निग्रह. या मानसानं जर मानस जप करण्याचा मानस केला तर असं काहीही नाहीये की ते त्याला प्राप्त होऊ शकत नाही. मग त्रिभुवन पतिपद त्यांनी आपल्या समोर ऑप्शन ठेवलेलं आहे. आजच्या मराठीत सांगते, जर तुम्हाला भगवंताचे पद हवे असतील तर हा खटाटोप बरं का. ईट ड्रिंक अँड बी मेरी वाल्यांसाठी हे नाहीये. आता आपण इथे कथा ऐकतोय, प्रवचन, कीर्तन, एवढीच लोकसंख्या आहे का मिरजेची? नाही. ज्यांना उद्धार करून घ्यायचा आहे त्यांची पावलं आपोआप, त्यांची युरी आपोआप इकडे वळली आहे. आणि बाकीच्यांना त्यांना नको आहे. म्हणून त्रिभुवना पतिपद चिंतिसी जरी तू जर आणि तरच हा सगळा खटाटोप कर. या मनाला समजून सांग. तुम्ही म्हणाल सगळं पटलंय. खरंच आहे हो, सामान्याला पटतं. मनाचा निग्रह करायला पाहिजे, त्यासाठी ध्यान धारणा केली पाहिजे, जप केला पाहिजे वगैरे वगैरे. आजपासून मी लगेच करणार. पण हा पण मोठा वाईट आहे. एक तर वेळ मिळत नाही. इथून तिथून वेळ काढून आणला तर अशी जागाच मिळत नाही की जिथे मन एकाग्र होईल. इथून तिथून अशी जागा शोधून आणली आणि डोळे बंद केले तर या आत्म्यानं अनेक वर्षांपासून जे काही डाउनलोड केलेलं आहे ते सगळं डाउनलोड केलेलं या डोळ्यांचे पडदे बंद झाल्यावर नेमकं निवांत वेळ मिळाला, डोळे बंद केले की नाही ते आठवतं. सगळा लघुपट सुरू डोळ्यासमोर. मग आपण खडबडून डोळे उघडतो. अरे नाही, मला जप करायचा आहे ना, मनाचा निग्रह करायचा आहे, ध्यान करायचं आहे. पुन्हा डोळे बंद केले ते अगदी हतबल व्हायला होतं. अहो तुम्ही आम्ही तर सामान्य माणसा. त्या धनुर्धारी अर्जुनाला सुद्धा तेच झालं. रणांगणावर म्हणतो देवा जमत नाही रे बाबा. सीदंती मम गात्र आणि युखमच्या परिशुष्यती. माझे हातपाय आता लटलट करतायत, घसा कोरडा पडतोय. हे सोपं आहे असं वाटत होतं. आतापर्यंत सगळा अट्टहास केला, पण इथे आल्यावर कळलं हे सोपं नाही, हे कठीण आहे देवा. नाही रे बाबा. अरे असं करू नकोस. भगवंत म्हणतात मन एकाग्र कर, मन एकाग्र कर. अरे तुझ्या मनाला आठव, सांग तुझ्या मनाला त्या द्रौपदीचं कसं गैरवर्तन झालं होतं. अरे आठव तुमच्यावर किती अन्याय झालाय. अरे ते लाक्षागृह आठव, वस्त्र हरण सगळं आठवतं. पर भगवान दिल है की मानता नाही दिल. काय करू. अरे मन एकाग्र कर. अरे अर्जुना, अरे धनुर्धारी आहेस तू. त्या द्रोणाचार्यांना काय वाटेल. तो म्हणतो नाही देवा, हे मन वाटतं तितकं सोपं नाही रे. काय करू. हे मन एकाग्र कसं करू मी. प्रमादी आहे, बलिष्ठ आहे, खट्याळ आहे, खोडकर आहे. पण जर याला मी एका जागेवर बसायचा प्रयत्न केला तर हे 10 जागा फिरून येत रे. लगेच मला असं वाटतं की धनुष्य आता मी त्या द्रोणाचार्यांकडे धरला की असं वाटतं नाही यांनी तर मला बालपणी लेकरासारखं भीष्म तात म्हणायचो मी. हे देवा मला जमत नाही रे. तू मला असं सांग, हा वारा आहे ना, या वाऱ्याला नियंत्रित कर. मी आत्ता करतो मनाला मी नियंत्रित करू शकत नाही. भगवंत म्हणतात माहिती रे बाबा, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यास योगेन. काय कर तू, त्या अभ्यासानं त्याला एकत्रित कर, एकाग्र कर, वैराग्याने कर. पण तरीही अर्जुनाची अवस्था
अतिशय वाईट. अहो कवी म्हणतात, मन हे ओढाळ गुरु, मन हे ओढाळ गुरु, परधन परकामिनीकडे धावे. एखाद्या गुरासारखं ओढाळ वासरू इकडे तिकडे भिडतं, कुठे परधन परकामिनीकडे धावे. माहितीये जे आपलं नाहीये पण तिकडेच धावतं. याच्यावर इलाज काय? भगवंतांनी जसं सांगितलंय, विवेक आणि वैराग्य. तसंच कवी सुद्धा म्हणतात, मन हे ओढाळ गुरु, परधन परकामिनीकडे धावे. यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. विवेकाचा पाश आणि वैराग्याचं लोढणं याच्या गळ्यात बांधा. आता विवेकानं कसं वागावं? समर्थ सांगतात, जनी निंदते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. यालाच तर विवेकानं वागणं म्हणतात. आणि वैराग्य म्हणाल तर तुम्ही आम्ही आपल्या सगळ्यांना ते दिवसातून 10 वेळा वैराग्य आलेला असतं. त्यात काही नवल नाही. असं वाटतं ना मला मेलीला की हे सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं कुठेतरी हिमालयात. मग सगळ्यांना कळेल. पण मग सगळ्यांना कळेल हे कोणासाठी? या लोकांना कळावं म्हणून मला वैराग्य प्राप्त व्हावं असं आपल्याला वाटतं. अहो दिवसातून 100 वेळा येणारं वैराग्य ते विवेकानं नाही आलंय. ते वैतागातून निर्माण झालेलं वैराग्य आपल्या काहीही कामाचं नाही. आपली गत कशी आहे माहितीये का? आता वैराग्य येतं आणि आता भुरकन उडून जातं हवेसारखं. त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. त्याला नावच आहे स्मशान वैराग्य. कोणी नेलं हे काही खरं नाही पाहिजे. शेवटी सगळं इथे सोडून जावं लागतं. काही येत नाही सोबत. घरी आल्याबरोबर भूक लागली असते, तीच केली का भाजी पुन्हा, असं वैराग्य आहे. आपली गत कशी आहे माहितीये? जुन्या काळी टीव्हीवरती जाहिरात यायची. एक लहान मुलगा असतो, बॅग वगैरे भरतो आणि आई विचारते काय चाललंय? मैं घर छोड़कर जा रहा हूं. आणि तो सेवक येतो, म्हणतो थांबा पैसे मी बघतो. मला घर सोडून जायचंय, 3-4 वर्षाचं पोर. सेवक म्हणतो घर छोड़कर जाना है? हाँ, पर मम्मी ने तो जलेबी बनाई है. लगेच बॅग ठेवतो. आई म्हणते कुठे? जाना तो है पर 20-25 सालों के बाद सद्गुरुनाथ महाराज. परमार्थ तर करायचा आहे पण म्हातारपणी, आता नाही, 20-25 वर्षानंतर. असं हे वैराग्य आहे. पण ज्यांनी या जगाचं शुभ आणि मंगल व्हावं म्हणून जे वेळीच सावधान होतात ते जे सिद्ध पुरुष असतात, समर्थांसारखे, श्रीधर स्वामींसारखे, ते तारुण्यातच अरण्य स्वीकारतात. श्रीधर स्वामींचं वैराग्य काय सांगू मंडळी तुम्हाला. अहो एकदा गडावर बसलेले असताना आरतीची वेळ होती. 12-12:30 वाजले. आज गर्दी खूप खूप प्रचंड गर्दी. आणि कोणीतरी साताऱ्याहून आलो. साताऱ्याचे कंदी पेढे गरमागरम. श्रीधर स्वामी तिथे बसलेले. तो सुगंध आला की आरती कधी होते आणि मी हे पेढे कधी खाते. भूक लागली हो सपाटून. देह तर आपल्यासारखाच होता ना त्यांना. खूप भूक लागली. काय करावं? आरती लवकर व्हायला हवी म्हणजे हे पेढे मला खायला मिळतील असा विचार आला ना आला. तोच ताडकन उठले आणि निघून गेले. विचार करत बसले. नंतर साताराच्या पेढे आणणाऱ्या माणसाला सांगितलं उद्याही पेढे आणशी? हो म्हणा. 3 किलो पेढे घेऊन ये. 3 किलो पेढे घेऊन आला.
तिथेच गोशाळेतल्या गाईचं शेण घेतलं, ते पेढे त्यात कुस्करले आणि एक एक पेढा, ते पेढे आणि ते शेण त्याचे पेढे केले आणि साताऱ्याचा कंदी पेढा म्हणायचं आणि एक पेढा खायचा. असं करत करत जोपर्यंत उलटी येत नाही आणि जोपर्यंत असं वाटत नाही की साताऱ्याचे कंदी पेढे म्हटल्याबरोबर उलटी येते, तोवर श्रीधर स्वामी पेढे खात गेले. ही आहे विषय उपेक्षुनी अनुभव लक्षणी आत्मपदी वसरे. आणि म्हणूनच आज त्यांचा मठ आहे आणि त्यांचे शिष्य आहे, त्यांचे भक्त आहे. आपल्याला एवढं तर जमणार नाही, पण सावतामाळी एकनाथ महाराजांचं आपल्याला जे वैराग्य आहे प्रपंचात राहू नये तसं आपल्याला सहज जमू शकतं. सावतामाळी आपल्या पत्नीला सांगताना म्हणतात, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, प्रपंची असुनी परमार्थ साधावा. प्रपंच करतानाच वाचे राम कृष्ण कृष्ण आळवा. अहो विषयांची उपेक्षा करा, इतकी उपेक्षा करा की ते आपोआप निघून गेले पाहिजे. प्रपंचात असते ना एखादा ज्ञानी माणूस किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादा चाकर असतो, अधिकारी असतो, त्याला संपवायचं कसं? तो इमानदार आहे, तो ज्ञानी आहे, तो हुशार आहे, कौशल्य अवगत आहे, मग ज्याला काही येत नाही ती मंडळी काय करतात? त्याची उपेक्षा करतात. वारंवार उपेक्षा केली की त्याला कळतं इथे राहून काही उपयोग नाही, इथून मी निघून गेलेलाच बरा. आता हे प्रपंचात असं वागू नका, पण विषयांच्या बाबतीत त्यांची उपेक्षा करा. विषयांची उपेक्षा केली की ते आपोआप निघून जाते. संपवता येणार नाही, संपवायला गेलं तर ते संपणार नाही, उफाळून उभे राहतील. हो, शत्रू आहे, तुम्ही 1 ते 10 100 आहे. जिकडे तिकडे विषय गेला की गोष्ट बदलेल, अर्थ बदलेल. म्हणून त्यांची उपेक्षा करा. माऊली सांगतात विषयाची उपेक्षा कशी करावी? तर माऊली सांगतात असं समजा की मला जे आवडतं ना ते कुणीतरी वमन केलेली गोष्ट आहे. वमिलियाना लाळन घोटी जे रसना, कितीही आवडीचा पदार्थ असतो, जर त्याची उलटी झाली तर ती पुन्हा खाण्याची इच्छा होईल का? नाही, ती उलटी खाण्याची इच्छा होणार नाही, किळस येईल. वमिलियाना लाळन घोटी जे रसना, अंगण सुये लिंगना एखादी ललना खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, हवीशी आहे, पण कळलं की तिचा प्राण गेलेला आहे. तिला आपलंसं करावं वाटणार नाही, गेलंय हे माझ्यासाठी नाही आहे. धडाडीत लोहरसी उडीन घालवे जैसी. लोहर असं आहे, सुंदर दिसतोय, लावारस आहे, लखलखतोय, भगवा आहे, हवासा आपल्याला भगवा, पण मारा बरं उडी नाही हो. धडाडीत लोहरसी उडी न घालावे तैसी, न करावे उशी अजगराची. अजगर मोठा आहे, मोमो आहे, सिल्की आहे, म्हणून आज मी डोक्याशी घेऊन झोपतो, चालेल का? नाही ना, तसं नाही. अशी उपेक्षा करा असं माऊली सांगतात. आणि माऊलीच आपल्याला हे पण सांगतात की त्या
मनाचं सामर्थ्य तुम्ही ओळखा, जसं ज्या मनाची एक निके जे देखली आठाया सोके परी अनुभव कौतुक दाखवीचे. तुम्ही त्याला चांगल्या मार्गावर लावा. अनुभव सुखाची कौतुके दाखवीत जाईजे असं माऊली म्हणतात. कारण मनस्तु मक्षिका एव असं आद्यशंकराचार्य आपल्याला म्हणतात. एखाद्या माशीसारख्या एखाद्या जिलेबीवर असं बसतं, रस ग्रहण करतं, असं वाटतं वा 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 ही माशी चांगली आहे, तिला जिलेबी आवडते. पण थोड्याच वेळाने आपला भ्रम दूर होतो, लगेच उठते, घाणीवर तसंच रस ग्रहण करते. म्हणून मनस्तु मक्षिका आहे. अमृतबिंदू उपनिषदात म्हटलेलं आहे की मन असं आहे की त्याचा वापर तुम्ही कराल तसे तुम्ही घडाल. मन एव मनुष्याणां कारणं बद्धमोक्षयो बद्धाय विषयासक्तं मुक्ते निर्विषयं सुखं गोपाल. म्हणून आपल्याला एखाद्या वेळा खूप खिन्न वाटतं, दुःख वाटतं, आपण निराश होतो, तेव्हा त्या मनाला स्वतः आपणच विचारायचं, आपल्याच मनाला, अरे बाबा मनाचे राव, तू दुःखी कायस? दुःखाचं सांत्वन करायला कोणी येत नाही बरं. जिव्हारी लागलेलं असतं. का? कारण ते मन अशा ठिकाणी गेलंय की जिथे त्याला दुःख प्राप्त होणार आहे. आपल्या माणसांमध्ये, आपल्या मित्रमंडळीमध्ये, आजूबाजूच्या जगात त्यानं सुख शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मला सन्मान मिळेल, स्तुती मिळेल, माझी वाहवा होईल, आणि तसं काही होत नाही आणि मग आपण दुःखी होतो. त्याला आपण अपेक्षाभंगाचं दुःख म्हणतो. म्हणून अभंग करते म्हणतात का मना होशी दुःखी कष्टी परिस्थितीकडून अपेक्षा केली, आपलं समजलो आणि हे दुःख पदरी पडलं. अरे जर तुला आशाच करायची तर भगवंताकडे कर. प्रेमच करायचं आहे तर भगवंतावर कर. मग त्याचं नामस्मरण कर. त्या मनाला त्रिभुवनपती पदाच्या चरणी गुंतव. जर तसं करशील तर सर्व सुखाचे आदर आहे. तो भगवंत तुला सुख आणि सुख प्राप्त होईल. कसं काय? तर तो जप जो आहे मानस जप अशा अवस्थेपर्यंत पोहोचेल की जिथे गेल्यानंतर तो परापश्यंती मध्यमा वैखरी असा त्याचा प्रवास सांगितलेला. पण परापश्यंती
मध्यमा वैखरी जसं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपलं अल्टिमेट डेस्टिनेशन कुठलं आहे? परावाणीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला परावाणीपर्यंत जायचंय. परा पश्यंती, त्याआधी पश्यंती येईल, मध्यमा येईल, वैखरी पासून तुम्ही सुरुवात करा. मग ते उरफाट्या नाम जपासाठी आपण जे म्हणतोय त्याचा अर्थ हाय. हा जपाचा मार्ग जरी सांगितला तरी तो उरफाटच घ्यावा लागतो. परा पश्यंती, मध्यमा वैखरी. तर वैखरी पासून करत करत माणूस जप करून त्या परावाणीपर्यंत जेव्हा हा जप पोहोचेल त्यानंतर ऋतंभरा नावाची जी प्रज्ञा आहे ती जागी होईल. ती तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आणि ती प्रज्ञा जागी झाल्यानंतर खरं ज्ञान काय आहे? ते आत्मज्ञान, त्या भगवंताचं स्वरूप आपल्याला कळेल. आणि ही अनुभूती येईल की जी माझ्यात आहे, या उपाधी माझी समस्त शुद्ध चैतन्यासे सर्वगत. माझ्यात जे चैतन्य आहे, या उपाधी म्हणजे या उपाधीत, या देहामध्ये एक शुद्ध चैतन्य आहे जे माझ्यात आहे, तुमच्यात आहे, चराचरात आहे. हरी दिसे जनीवनी आत्मपती. सगळीकडे हरी दिसतो आणि हा साक्षात्कार आहे. आणि हा साक्षात्कार होण्यासाठी तू काय कर? कृष्ण दयाळ नव कर्णपुटी तुझं तुमच्या कानात हा गुजमंत्र सांगतोय. काय? कानात सांगितल्यानंतर ते चित्तात सहज जातं म्हणून कानात सांगितलं. बोबाटा करत फिरलं, कान बंद करू. अरे 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 काय चाललंय सकाळपासून? बंद कधी होत आहे प्रचार? नाही देणार बाई मी यांना मत, यांनी माझं डोकं आउट केलं असं म्हणतो. म्हणून बोबाटा करत फिरत नाही संत. संत म्हणतात बाळ इकडे ये, तुला आत्मपदी बसायचं आहे, त्या भगवंताचा साक्षात्कार घ्यायचा आहे. सगळ्यांना सांगत नाही फिरते. अहो श्रीकृष्ण भगवान सुद्धा एवढं सैन्य मागे पुढे, नारायणी सेना, शत्रू असंख्य. ये रे मी तुला गीता सांगतो असं केलं का? नाही. गीता सांगायला ऐकायला सुद्धा अर्जुनालाच निवडलं. म्हणून हे सुद्धा आपल्याला म्हणतात इच्छा आहे का? हो ये तुझ्या कानात सांगतो म्हणजे तुझ्या अंतःकरणापर्यंत ते जाईल की तू भगवंताची भक्ती कर. मन इकडे तिकडे भरकटणार आहे, त्या मनाचा स्वभावच आहे. इकडे तिकडे त्याला भरकटू देऊ नको. सूत्र श्लोकात म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हे जे मन आहे हे क्लीब आहे म्हणजे नपुंसकलिंगी आहे, एक वचन. ते मन आणि ती स्त्री तो पुरुष म्हणजे याच्या जातीचं, याला जर कुणी भेटलं तर याचा विकास आहे. जातीसाठी माती खावी म्हणतात आणि ते ऐकण्याची वेळ आलेली आहे. लक्षात ठेवा, धर्माचं आता आपल्या काही खरं नाही. जर आपण एकत्र आलो हिंदू धर्मासाठी तरच तो टिकेल, अन्यथा नाही. म्हणून जातीसाठी मग आता या मनाने हेच सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? की मनाची राव इकडे तिकडे हिंडू नका तुम्ही. काय करा? तुमच्या जातीवाल्यांसोबत जा. नरे वा नार्या वा गमन मुभय त्राप्यनुचितम. स्त्री आणि पुरुषांच्या गप्पा, त्यांचा प्रपंच, त्यांची माया, त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं. घरोघरी मातीच्या चुली नाही, घरोघरी भारत गॅस. हेच आहे. तेव्हा मातीच्या चुली होत्या, आता भारत गॅस आहे. फरक काहीही झालेला नाही. म्हणून हे म्हणा, ते चूल मूल गॅस बॉस सगळं सोड आणि कुठे जा? तू तुझ्या जातीवाल्यांकडे जा. कारण हे क्लिबत्व तू करू नको. हे लोक तुझा आशा करतील. टाळ्या वाजवत फिरायच्याच आहे तर त्या भगवंतासाठी टाळ्या वाजव. आताच तद गंतव्यम. म्हणून तू काय कर? तुझ्या जातीवाल ते परब्रह्म, ते मन असा जातीवालाच पकड आणि काय कर? परम सुखाला प्राप्त हो, त्याचीच भक्ती कर. आणि हेच आपल्याला पूर्वरंगात कृष्ण दयाळ स्वामी महाराज सुद्धा सांगतात. नारायण भज रे नारायण
सुनिए, तुलसी कैसी है? हाँ ठीक है, बेहोश है। बेहोश है? कुछ गडबड? नहीं नहीं दुबे जी, वाट बघितली और राजारामपुरातली ही गोष्ट, उत्तर प्रदेश, चित्रकूट जिल्हा. बाळाचा रडण्याचा आवाज येत नाही आणि ताई म्हणते की बाळ ठीक आहे. न राहून दुबेजी बाळ बघायला गेले. पत्नीला बघितलं. पत्नी सांगली आहे बाळ खूप अशक्त असावं म्हणून कदाचित रडलं नाही का? नाही हो, चांगलं सशक्त 5-6 महिन्याचं दिसत होतं जन्म झाल्याबरोबरच. सुटकेचा श्वास सोडला आणि इकडं पत्नीनं शेवटचा श्वास सोडला. पत्नी गेली, डोळ्यात एका पत्नी गेली. बाळाकडे बघितलं तर बाळानं जांभई दिली आणि दुबेजी बघतात तर काय, बाळाच्या मुखात दात. झालं, बाहेर आले. अहो मातेच्या उदरात 12 महिने राहिला आणि सदंत जन्माला आला. जन्म झाल्याबरोबर मूळ नक्षत्रावर आला. आईला गिळलं. अहो पित्याने सांगितलं, गावाने फरमान काढलं आणि सांगितलं द्या द्या टाकून आला, द्या द्या टाकून आला, अपशकुनी हा पिशाच तरला, मारील सर्व जनाला, म्हणून म्हणूया आला राम बोला. ठराव केला, गावाबाहेर नेऊन टाक, गाडून टाक त्याला जिवंत. चुनिया दासीने कपड्यात त्याला गुंडाळलं. गावाबाहेर गेली. छोटासा खड्डा खोदला आणि आता त्या बाळाला ती गाडणार. तेवढ्यात त्या बाळाने काय करावं? त्या दासीकडे बघितलं, हसला. काय म्हणावं? रडला नाही, पण दासीच्या डोळ्यात डोळे घालून राम 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 म्हटल्याबरोबर दासीने बघितलं आणि मातृभाव जागा झाला. त्या बाळाला घट्ट मिठीत घेतलं आणि तसंच इकडे तिकडे बघितलं, मला कोणी बघत नाही. पदराखाली घेऊन घरी आली. लोकांच्या नजरा चुकवत चुकवत त्या बाळाला काही दिवस वागवलं. लोकांना कळलं की बाळाला मारलं नाही बरं. मग काय, गावानं बहिष्कार केला. त्या गावात कामं करायची नाही, पंचक्रोशीतून दूर जायचं, काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन. कसं बस या बाळाला 5 वर्ष वागवलं. शेवटी विचार केला 5 वर्षात दुबेजींनी काही दुसरा विवाह केला नाही. बाळ 5 वर्षाचं झालंय, त्याचं उपनयन संस्कार करायची वेळ आली. कदाचित मतपरिवर्तन होईल. ती गेली. दुबेजींना सांगितलं, अहो तुमचं बाळ ब्राह्मणाचं पोर म्हणजे झालीच पाहिजे, त्याच्यावर संस्कार करा. नाव तर तुम्ही त्याचं ठेवलं नाही. जो तो येतो त्याला राम बोला म्हणा, त्याला पदरात घ्या, आपलंसं करा. त्याने म्हणावं चाल नाही तिथून. सांगितलं होतं तुला जे काम ते तेव्हा केलं नाहीस, अजूनही वेळ गेली नाही, ते काम कर. पुन्हा त्या बाळाला मारून टाक म्हणतो. काही वर्ष वागवलं आणि शेवटी ती दासी सुद्धा गेली. आता हे बाळ घरात खायला काही नाही. हाकलून दिलं त्याला. ज्याला त्याला गिळत सुटला, राम बोला. अक्षकुनी दिसला की राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. लेकरू घराच्या बाहेर. राहायचं कुठे? स्मशानात, महादेवाच्या मंदिराच्या मागे. खायचं काय? जर कोणी गेलं तर स्मशानात ठेवलेली पिंड खायची हो. त्या प्रेताजवळ ठेवलेली पिंड खायची. आणि रात्र झाली की कुत्र्या मांजरांसह, डुकरांसह, गुरांसह उष्ट खरकट खायला गावात यायचं. गावाला निजू द्यायचं. तरी जर कोणाला दिसला तर त्याला बेदम मारहाण केली जायची. हे राम बोला, हे राम बोला. हाच बिचारा म्हणायचा राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम.
आणि पळत सुटायचा. उत्तर प्रदेशातली तीव्र अशी ती थंडी, माणसं गोठवणारी ती थंडी मनही गोठवली होती की काय. लेकराच्या अंगावर वस्त्र नाही, कुठली तरी चिंधी घ्यायची आणि कमरेला बांधायची. जटाभार वाढलेला, थंडीनं कुडकुडणारं ते लेकरू स्मशानातली गरम गरम राख अंगात फासायचं. जटा वाढलेल्या पण मुखातलं राम नाम, साक्षात शंकराचं रूप. स्मशानात राहायचं, मुखात राम नाम, शंकरासारख्या जटा वाढलेल्या, भस्मानं माखलेलं ते शरीर. आणि गंगा भुकेनं, तहानेनं, थंडीनं, आई वडिलांच्या आठवणीनं डोळ्यातून सतत व्हायची ती गंगा. त्याच्या जवळ सतत होती. चंद्राचं विचारू नका, त्या साक्षात शंकराकडे अर्धचंद्र आहे. गावात गेलं की प्रत्येक जण याला अर्धचंद्र द्यायचा, प्रत्येक जण याला अर्धचंद्र द्यायचा. असेच काही दिवस गेले आणि गावात आनंदानंदांचे शिष्य नरहरी स्वामी आले. रामकथा करायला आले आणि काही पदांचा सराव करायचा. आता कथेकरी बुवा आले की लोक भेटायलाच येतात. त्या माणसाला सराव करू देत नाही, वाचन करू देत नाही, शांतता लावू देत नाही. काहीतरी आपल्या प्रपंचाची गराणी घेऊन, बुवा हे सांगा, बुवा हे पद आणलं, बुवा याची चाल सांगा. याचं जो यमक जुळत नाही. नवीन काहीतरी बुवा, काही नसलं तर बुवा तुम्ही आज काय सांगणार, तू येणार नाही का, नाही आज माझं जमत नाही म्हणून आज काय सांगणार. वैतागले. या गावाच्या बाहेर स्मशानाचं मंदिर दिसतं, तिथे जाऊ आपण. त्या स्मशानात कोणी येणार नाही भीतीनं. म्हणून महादेवाच्या मंदिरात गेले, सराव करू लागले. इकडे यांनी एका श्लोकाची सुरुवात करावी आणि मंदिराच्या मागून तो श्लोक तसाच्या तसा ऐकू यायला लागायचा. खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार, हळूहळू. ते नरहरी स्वामी जे आहेत ते गेले आणि मंदिराच्या मागे बघतात तर हे लेकरू हा राम बोला तसंच्या तसं म्हणायचा. आणि नजरा नजर झाली, म्हणाले, ए बाळ, राम बोलो भाई ना, आप मेरे इधर मत आइए, आप मर जाओगे, आप मर जाओगे. अरे काय झालंय, काय झालंय, इकडे ये बाळ. नाही नाही. मग तोंडावर हात लावून घेतले. गुरु जवळ गेले. अरे काय झालंय. त्यांनी सांगावं, मी अपशकुनी आहे, मला जर कोणी बघितलं तर तो मरतो. मी जन्म झाल्याबरोबर माझ्या आईला खाल्लंय, मला ज्या दासीने वागवलं ना तिलाही मी गिळलंय, मी अपशकुनी आहे. तुम्ही मराल बरं, माझ्याजवळ येऊ नका. इतकं वाईट वाटलं त्या गुरूंना. अहो मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास जेव्हा म्हणतो ना, माय बापा होणी थोर कृपावंत गुरु असतात मंडळी, लक्षात ठेवा. आई वडिलांना आपली दया येणार नाही, पण आपली गुरुजी आहे ना ते वात्सल्य मूर्ती असते. त्यांनी जवळ घेतलं, त्याचा जटाभार कमी केला, त्याला छाटी घातली, एवढंसं ते पोर, आणि शेंडी ठेवली, चंदनाचा टिळा लावला, गायत्री मंत्र दिला. आज संध्याकाळी कथेला त्या बाळाला घेऊन गेला आणि झालं. कोण आहे बरं हे तेजस्वी बालक. सगळ्या गावकऱ्यांना त्या राजापूर मधल्या प्रश्नच पडला, हा कोण आहे इतकं तेजस्वी बालक. हा गुरूंसोबत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे. नशी कविताच बोले, गायत्री तंत्र मंत्र उच्चार, पाहुन चकित झाले जन हे वंदिती करी स्तुती अपार. कोणी विलक्षण बालक, माझा शिष्य आहे म्हणाले आणि घेऊन गेले सोबत. सगळ्यांनी स्तुती केली. वा काय बाळ आहे, काय शिष्य आहे. कोणीच ओळखलं नाही की हा राम बोला. 15 वर्ष पुराण शास्त्र सगळं शिकवलं. आता श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण, रामकथा सगळं त्याला यायचं. गुरुजींच्या बाजूला चरणाशी बसून ऐकायचा, श्रवण करायचा. गुरुजी जिकडे जायचे तिकडे तिकडे जायचा. 15 वर्ष झाल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की आता तू रामकथा कर. असं नाही
की एकच वर्ग केला आणि आता मी मोठा कीर्तनकार झालोय. मग काय लोक मला असं थोडी नमस्कार करतात. मी किती अभ्यास केलाय माझं मला माहिती. असं मुळीच नाही. 15 वर्ष गुरुच्या चरणाशी शिकल्यानंतर गुरुजींनी सांगावं की आता तू रामकथा कर. आता त्याकाळी असे बॅनर नव्हते लागत बरं. ठिकठिकाणी यांची रामकथा आहे आणि काय म्हणाले एसी आहे, 30,000 रुपये द्या, 1 लाख 5 लाख कथाकार घेईल, विमानाने येईल, 5 स्टार हॉटेलमध्ये याची व्यवस्था आहे. काय समजलात तुम्ही? डीजे माहिती कितीच आहे, मिरवणूक, असं काहीही नव्हतं. पण निदान कथेकरी बुवाचं नाव तर पाहिजे. मग गुरुंनी त्यांना नाव दिलंय श्रीराम रायाला अत्यंत प्रिय असलेली तुलसीदास. आणि त्यांनी आता अनेक तीर्थक्षेत्री रामकथा सुरू केल्या. सगळीकडे कौतुक होत होतं. काय विलक्षण कथेकरी आहे. आजपर्यंत असं रामायण कोणी सांगितलंच नाही. पण मनात कुठेतरी आपल्या माणसांनी आपली स्तुती करावी. सगळ्या गावांनी केली तरी आपली माणसं आपली स्तुती करत नाही. हा शाप आहे. आणि लग्न झालेल्या स्त्रियांचं त्यांनी ते विसरूनच जातो. माणसाला वाटत असतं की माझी बायको तरी निदान. असं होत नाही. आमच्या घरी असं नाही बसलेलं आहे. पण काहीतरी उणीव निघतेच. तुझी अमुक वेळा झाडी चुकली होती, अमुक वेळा स्वर लागला नव्हता, असं काहीतरी होतच. आणि तिथेच आपण दुःखी होतो. अपेक्षा भंगाचं दुःख खूप मोठं आहे हो. मग अशी सांगितलं ना, का मनाशी दुःखी कष्टी खिन्न. त्या बुद्धीला विचारून बघा. चुकीच्या माणसांकडून अपेक्षा केली. याला वाटलं सगळ्या देशानं मला आता डोक्यावर घेतलंय, त्या राजापुरात जावं आणि माझ्या पित्यासमोर रामकथा करावी. म्हणजे ते म्हणतील नाही नाही, हा रामबोला म्हणून आपण सगळ्यांनी विनवलं. पण हा तसा नाही, तो तर किती ज्ञानी आहे. राजापुराचे वेध लागले. मग काय कथेकरी बुवांनी सांगितलं आणि लोकांनी आयोजन केलं की आमचे महाराज येतील. महाराजजी आता कथा करायला येणार आहे. महाराजजी आले. 16-17 वर्ष होऊन गेलेली. तेज आलेलं, उपासनेचं तेज विलक्षण. आणि सुरू झालं. राजापुरात कथा सुरू झाली. श्रीरामचंद्र कोण आहे, काय आहे, कुठून आलाय झालं. अरे ज्याला आपण राम बोला म्हणून हिणवलं तोच कथेकरी बुवा नव्हे, तेच तुलसीदास. तेव्हाही आणि आजपर्यंत आपल्याला त्यांनी राम बोलायला लावलाय. आजही राम बोलतो आपण. ते म्हणतात राम बोला त्यांचं नाव आहे, पण खऱ्या अर्थाने अपशकुनी राम बोले आपण आहोत. राम बोलल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. आणि त्या राम बोलानं आपल्याला राम बोलायला लावलं. मग काय, अरे आपल्या गावचं पोर आहे, आपल्या गावचा सिंह आलाय, परत आलाय, वा वा किती स्वागत त्याचं. मग ते जुनं घर, याची नजर पित्याला शोधते. माझा पिता कुठे असतो? आत्माराम दुबे नाही म्हणा, ते गेले, ते या जगात नाही. मग श्राद्ध तर्पण सगळं केलं. त्या घराला आता सडा सारवण रांगोळ्या सगळं झालं. ते जुनं घर जे होतं ते आता राहण्यायोग्य झालं आणि तुलसीदास आता तिथेच राहू लागले.
आणि तिथूनच कथा करायच्या. गावाचं भूषण कथा करणार, मग पंचक्रोशीतून अनेक लोक यायचे हो, विचारपूस करायचे. म्हणजे तुलसीदासांमुळे त्या गावाला आता शोभा आली. राजापूर कुठलं आहे, जिथलं तुलसीदास आहे तिथे कथा असते, तुडुंब गर्दी व्हायची आणि त्यांनी रामचरित्र मानसाची एक एक चौपाई म्हणायची आणि सगळ्यांनी माना डोलवायच्या. सगळे श्रोते प्रमुख धरायचे, रामकथा व्हायची. सगळ्यांना आत्मानंद, ब्रह्मानंद, परमानंद प्राप्त व्हायचा. ते कथेचा उद्देश होता. मनावर बिंबायचं एक एक वचन, कारण तेवढी उपासना होती. नामस्मरणाचं महात्म्य होतं, जपाचं सामर्थ्य होतं. एकदा कथेच्या वेळा एक माणूस सगळ्यात आधी सगळ्यात शेवटी बसला, मग मध्ये आला, मग पुढे आला, मग बाजूला आला. कथा काय सांगताय त्यापेक्षा तुलसीदासांनाच जास्त बघत होता. कारण काय, त्याची मुलगी लग्नाची होती हो, आणि ती सुद्धा प्रचंड राम भक्त. त्याला वाटलं, त्याला आजच्यासारखं वाटलं नाही की याला आई वडील नाही, प्रॉपर्टी आहे, घरदार आहे, कथा चालते, मस्त आजूबाजूचे लोक येतात, दान धर्म म्हणू नका, धनधान्य, फळ, भाज्या, वस्त्र, आभूषण, काही प्रॉपर्टीत कोणाचा लफडा राहणार नाही. मस्त आपली मुलगी सुखात राहील असं नव्हतं. या उद्देशाने नाही, तर माझी मुलगी रामाची भक्त आहे आणि रामावर प्रेम असलेला, रामकथा करणारा जो आहे तो जर मला जावई म्हणून मिळाला तर किती आनंद होईल. लोकांनी सांगितलं की त्याचं असं असं झालेलं आहे, नाही म्हणाले. खरंच गुरु कृपांकित आहे, रामाची विशेष कृपा आहे. आणि माझी मुलगी सुद्धा असं नाही म्हणणार की आई मुलगा कीर्तनकार मला नाही चालत, असं अजिबात म्हणणार नाही, कारण तिची भक्ती रामावर आहे हे मला माहिती आहे. माझा शब्द तोच तिचा शब्द आहे. लोक म्हणाले जा भेटा, मग तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे मुलीवर, त्या काळात होता, आता असा कॉन्फिडन्स करून उपयोगाचं नाही. लग्न करण्याआधी मुलीला विचारावं लागतं, बाई कुठे काही आहे का. तिने नाही म्हटलं तर आपण पुढे जायचं. सद्गुरुनाथ महाराज. फक्त हिरवळीवर पाय ठेवून घसरून पडू नका मुलींनो, एवढं जरी खूप तुम्ही ऐकलं तरी खूप आहे. कारण हिरवळ आता आपल्या घरापर्यंत आलेली आहे. अग्नगृहासी लागला तरी सावकाश निजला, तो हिंदू आहे, तो कैसा म्हणावा मला आत्महत्या. आपल्या लेकी बाळींना रोज वेगळ्या धर्मात जाताना आपण बघतोय, स्वातंत्र्याचा अतिरेक आपल्या धर्माने केला. मनुस्मृती आपल्याला आवडत नव्हती, पण आता अतिरेक इतका झालाय की हिरवळीवर पाय ठेवला तर तुम्ही घसरून पडणार, तोंड फुटणारच तुमचं. पण तुमचं तर तोंड फुटेल, पण आई वडिलांना कुठे तोंड दाखवता येत नाही, अशी गत असो. त्या माणसानं विचारावं तुळशीदासांचं घर कुठे आहे. लोकांनी पत्ता सांगावा, सरळ जा, एक ब्रह्मध्वज दिसेल, तिथे भलं मोठं तुळशी वृंदावन आहे. त्या आजूबाजूला रामायण महाभारतातले प्रसंग कोरले, चित्रित केलेले आहे. अशा ठिकाणी जा. फडके निशाण गृहतेची
आला हळूहळू. तुळशीदास श्रीरामरायाचं नाम घेत बसलेले. काय हवंय आपल्याला? त्यांनी सांगावं, माझी मुलगी लग्नाची आहे, नाव आहे रत्नावली. मग म्हणाले, तो विवाहाचा प्रस्ताव घेऊ. नाही 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 नाही, रामरायाशिवाय मला या जगात कुणीच प्रिय नाही, शक्यच नाही म्हणाले. शक्य नाही, पण निदान मुलगी एकदा बघून तर घ्या. नाही नाही नाही, निघाला विनमुख. रामरायाशिवाय प्रिय नाही म्हटल्यावर काय, माझं सर्वस्व रामराय. या जगात प्रेम करण्यालायक जर कोणी असेल तर फक्त श्रीराम. असंख्य विचार मनात घेत तो वधूपिता घरी गेला. गावकरी म्हणाले, काही झालं का, ते जमलं का, जमलं की नाही गोष्ट? काय म्हणाले? तो म्हणाले, नाही हो, ते म्हणतात रामाशिवाय मला कोणी प्रिय नाही. असं होय, उद्या तुमच्या मुलीलाच घेऊन या. थोडा मोठ्यांचा सल्ला ऐकला. रामकथेला ती बसली. दुसऱ्या दिवशी पुन्हा लेकीला घेऊन आला. अहो, तुम्हाला काल सांगितलं ना, रामरायाशिवाय मला कोणीच प्रिय नाही. अहो, पण एकदा बघायला काय हरकत आहे म्हणून दाखवली. आणि रत्नावली दाखवल्या बरोबर साक्षात एखादं रत्न सापडावं अशी अवस्था. सुंदर तितकी सात्विक सुलक्षणी. काय तेज रामभक्तीचं. आणि मग काय होकार धांडून सगळं झालं. सनई चौघडे वाजू लागले. आणि आता रामरायाशिवाय मला कोणी प्रिय नाही म्हणणारा श्रीकारणे सोडली सर्व लाज, करीना घरा माझतो कामकाज. सगळी लाज सोडली, तिच्या भोवतीच रुंजी घालायचा. रामाचा जप संपला, उपासना खंडित. रामकथा नंतर 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 वेळ मिळाल्यावर बघू. खूप झालं देवदेव, आता काही दिवस प्रपंचही करतो. रामकथा बंद, उपासना बंद. सगळ्या गावात लोक म्हणायचे, अरे अरे तिच्याशी लग्न झाल्यापासून बाईल वेळा झालाय, तिला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. घरी यायची आणि म्हणायची, अहो बाईभोवती इतकं रुंजी घालणं बरोबर नाही. सगळं गाव तुमच्यावर हसतं, तुम्ही काय सतत माझ्या मागे फिरता, आजच्या मुलींसारखी नव्हती. की अहो, तुम्ही भलेही सगळ्या गावाला पूर्ण विराम द्या, तुळशीपत्र ठेवा, पण मी म्हणेन ते ऐकायचं. माझ्या भोवती फिरायचं सांगून, माझ्या शब्दाच्या बाहेर गेला की काही खरं नाही. अशी ती नव्हती, मला लाजिरवाणं होते म्हणाली. त्या रामाची भक्ती करा. केली म्हणाली भक्ती आणि ऐकलीच ना. 2 दिवस तिला बाहेर जाऊ दे. एकदा तिचा भाऊ अर्धांड असा एकदम पैलवान घ्यायला आला आणि म्हणाला, माझ्या बहिणीला मी घ्यायला आलो, जरा 4 दिवस हे आपले बारीक राह, हात पाव मी दम नाही, हम किसी से कम नाही. म्हणाले, खबरदार म्हणाले, इतका मारेल म्हणाले मी जर का माझ्या बायकोला न्यायचा विचार केला तर. तो अर्धांड सळा समोरचा. पण आजच्या सारखं नव्हतं, तेव्हा जावयांना मान होता, जावयांच्या शब्दाला मान होता. तो विनमुख होऊन गेला. किती प्रयत्न झाले पण यानं काही माहेर तिला पाठवलं नाही. लाजीरवाणी ती होत होती, प्रपंच सुरू होता. एक क्षण सुद्धा तिला सोडायचा नाही. एवढं तरी बरं की त्याला फक्त पोहण्याची जी आवड होती ती मात्र त्याची सुरू होती. रोज तो पोहायला जायचा, मनसोक्त पोहायचा आणि घरी यायचा. तेवढाच काही तिला विश्रांती मिळायची नाही तर सतत तिच्या भोवती. एकदा असाच पोहायला गेला दुपारचा. का? स्नानाला गेला. त्या काळी ब्राह्मण 3 वेळा स्नान करायचे. त्रिस्नान, त्रिसंध्या. आता दिवसातून 3 वेळा असतात जे प्रहर, त्यात कुठल्या तरी प्रहराला एखादी संध्या आणि जमलं तेव्हा आंघोळ, म्हणून स्नान हा शब्द गेला. आंघोळ शब्द काय? घोळ घोळ जो असतो ना, आंघोळीला गेल्यानंतर टावेल सापडत नाही, साबण सापडत नाही, सगळं काही सापडलं तर लाईट गेली की थंड पाणी घ्यावं लागतं. हा जो सगळा घोळ आहे, हा घोळ बघूनच आंघोळ हा शब्द आलेला आहे. महाराज म्हणून आम्ही स्नान करून आलो असं म्हणू ना, कारण कुठली तरी वेळ आपल्यासाठी योग्य. आता अगदी जेवायचं आहे आणि आठवते आंघोळ आहे असं तेव्हा नव्हतं. त्रिस्नानाला तो 12 वाजता गेला आणि पोहण्यात इतका मग्न झाला की आकाशात ढगांची दाटी झाली.
बेभान झाला पोहण्यात आणि नेमका एक मेणा तिच्या माहेरून आला. कोणीतरी शेजारी घ्यायला आले. यावेळा शाळा नाही, कुणीच नाही. तिला सांगितलं, चल बाळ, मेण्यात बस लवकर. का? तिची आई गेली. ती म्हणाली, अहो पण मी कसं येऊ? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यांचा स्वभाव. अगं बाळ, तू जा, आम्ही त्याला समजावून सांगतो. अहो, पतीच्या वाटेकडेच तिचे डोळे. ती नजर लावून त्या मेण्यात बसली आणि ते येतील त्यांची परवानगी असं करत 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 ती माहेरी गेली. हा पोहण्यात गुंग. इतका पाऊस सुरू झाला, मुसळधार, विजांचा कडकडाट. नदीला पूर येतो की काय अशी परिस्थिती झाली. आता पोहणं सुचेनासं झालं. तेव्हा भानावर आला आणि घरी आला. रत्ना 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 ओरडतच आला. आणि शेजारच्या मावशींनी सांगितलं, रत्ना घरी नाही. कुठे गेली? सांगावं, ती माहेरी गेली. माहेरी? मला न विचारता निघाला लगेच तिच्या माहेरी. त्या बाईनी बसवलं. म्हणाली, बाळा, ती 14 दिवस येणार नाही. 14 का? अरे तिची आई गेली आहे. नाही म्हणाला, ते मला काही माहिती नाही. ती येऊ शकत नाही इथे, तर मी तिथे जातो. अरे आई, अरे तुला खूप लागलं की काय? नाही ऐकलं. तसा सप निघाला. एकच माहिती होतं की नदीच्या पलीकडे तिचं गाव आहे. पायी चालण्याचा जो रस्ता आहे तो फार दुरून आहे. खूप वेळ लागेल. मग काय करावं? कसलाही विचार न करता त्या नदीत उडी मारली. हो, उत्तम पोहणारा पटू होता तो, जलतरण पटू होता. पण हात पाय मारतोय, पूर आलेला आहे, त्या पाण्याची पातळी वाढते. कितीही पोहणारा निष्णात असला तरी निसर्गाचं सामर्थ्य आणि माणसाचं यात तफावत असणारच. हात पाय मारत मारत बरोबर नदीच्या मध्यभागी गेला. अहो, संध्याकाळची रात्र झाली. अशी वेळ आली की आता हातापायात त्राण नाही, मध्यभागी आहे, पुराचा वेग वाढतोय. आता एक तर हातपाय मारा, नाही तर मरणाला तयार राहा. शक्ती चालत नव्हती. काय करावं? काय करू आता? मी इथेच बुडून मरतो की काय? आता माझ्या रत्नाला बघतो की नाही मी? अशी काहीतरी गत झाली. तेवढ्यात एक नाव आली, सजवलेली होती. टंकन उडी मारली आणि त्या नावेवर बसला आणि त्या नावेला घेत पुढे मनात विचार करतो, प्रेम याला म्हणतात जे दोन्हीकडून असतं. बघा, माझ्या पत्नीने माझ्यावर किती प्रेम केलंय. बाईल शहाणी, बाईल शहाणी, नाव तिने पाठवली. त्या नावेवर बसला, पलीकडच्या तीरावर गेला. कारण वेळ कमी आहे, आपला तीर पण लवकर लागला पाहिजे. मग ती नाव बांधली एका खुंट्याला आणि निघाला. हो, रात्र झालेली, सगळीकडे काळोख पसरलेला, मुसळधार पाऊस, सगळं गाव झोपलेलं होतं. आता विचार करतोय, आलो तर खरा, पण नेमकं आता तिचं घर कुठलं असावं? बघितलं, एक दुमजली माडी दिसली. तिथे मिणमिणता दिवा दिसला आणि मग ठरवलं, हेच त्या रत्नाचं घर असणार बरं. कारण काय, मी येणार ना, म्हणून तिनं दिवा अजून सुरू ठेवलेला दिसतो. बरं, आता याला जायला रस्ता कुठून आहे? बघतोय, पायऱ्या वर चढायचंय. अरे वा वा वा, एक चकचकीत सुंदर असा दोर दिसला आणि त्या तुळशीदासानं तो दोर पकडला. सरसर 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 करून खिडकीतून तन कंदुडी म्हणा, तुम्ही इथून? कुठे? खिडकीतून? हो म्हणाला.
इथे कशा आला? म्हणाला, काय ग, तुझं किती प्रेम आहे माझं, तूच तर तो असा दोर सोडला म्हणून तुम्ही जिन्याने आलो नाही. दोर कुठला? दाखवा. निघाली. भुजंग आहे तो, साप विषारी. अहो, हे काय वेडेपणा, काय खुळे हे तुमचं. चावला असता तर. भुजंग आहे म्हटल्यावर तुलसीदास, हा भुजंग आहे. पण तूच तर मला बोलवलं, मी कुठे बोलवलं तुम्हाला? मग ती नाव पाठवली. नाव? साडी खोचली वर म्हणा, हातात कंदील घेतला, काठी घेतली आणि निघाली. दाखव म्हणाली, सप त्या पाण्यात निघाली. दाखवा नाव कुठली. नाव बघितली. नाव? अहो, प्रेत आहे ते, प्रेत सजवलेलं, नदीत सोडलेलं. अरे हा काय वेडेपणा आहे म्हणाली. माझ्या प्रेमासाठी तुम्ही या प्रेतावर बसून आला? हा काय वेडेपणा. अहो, माझ्यावर एवढं प्रेम करताय. हे शरीर नश्वर आहे, संपणार आहे एक दिवस. माझ्यावर जेवढं प्रेम करता ना, तेवढं प्रेम त्या रामावर केलं असतं ना. रमा पडेन कामा, रामपदी प्रेम ते अर्पावे, पावाल मोक्ष पदासी तुमच्या संगे म्यावली तरुण जावे. त्या रामावर प्रेम करा म्हणाल, त्या रामावर प्रेम करा तर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि तुम्ही तर तरुण झालाच, माझाही उद्धार होईल. खाली मान घातली. म्हणाली, हा देह नश्वर आहे. आणि विचार केला, बोलणारी नक्की माझी बायको आहे की गुरु बोलताय? हीच माझी गुरु. कधी देवाची भक्ती करताना, कथा कीर्तना, नामस्मरण करताना दिसली नाही. फक्त प्रपंच करत होती आणि भगवंताचं नामस्मरण करत होती, मानस जप करत होती. हे ज्ञान हिला प्राप्त झालं आणि 15 वर्ष झाली मी हेच सांगतोय. त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, काय येऊ नये तुझं रे मानस. आणि त्यातलं 1% मी वागत नाही. एवढ्यावरच नाही मंडळी, तिनं काय करावं? ती म्हणाली, माझ्यावर खूप प्रेम आहे तुमचं. हो म्हणाला रत्नावली, मला एक वचन द्या. दिलं. माझा त्याग करा म्हणाली, त्याग करा माझा. रत्नावली, काय बोलतेस? हो, तुम्ही वचन दिलं, त्याग करायला लावला. पण मी जर जिवंत असले तर पुन्हा तेच होणार. म्हणून 2 महिने अन्न पाणी काहीही घेतलं नाही. तुलसीदासानं आपल्या पत्नीला झिजत मरताना बघितलं. म्हणलं, रामावर प्रेम करा. काय करावं? एक दिवस तिचे प्राण पाखर उडून गेले. काहीच राहिलेलं नव्हतं आता तुलसीदासांच्या जीवनात. तसेच काशीला गेले अस्थि विसर्जन करायला. तो काशीचा घाट अनेक प्रेत जळताना बघत होता. सगळीकडे राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. कानावर हात ठेवले. अरे हा शब्द मी आधी लहानपणापासून मोठा होईपर्यंत ऐकलाय. राम बोलो भाई राम, बोलो भाई राम. देवा परमेश्वरा श्रीराम राया. अरे हे ऐकतच हा राम बोला मोठा झाला. देवा माझं काय चुकलं रे? जननी जनक माया लेकरू काय जाणी, पयन लगत मुखी वत्स हा कीर्तने. भगवंता, माझा जन्म झाला तर आईचं दूध सुद्धा माझ्या मुखाला लागलं नाही. एखाद्या गाईपासून तिचं बछड ओढून न्यावं, हाकलत न्यावं, तसं मला काढून दिलं रे देवा. माझं काय चुकलं? प्रेम नावाची गोष्ट मला प्राप्तच झाली नाही. या रत्नेमध्येच मला प्रेम दिसलं. मग मला कळलं प्रेम असं असतं. ते प्रेम माणसाने एकमेकांवर करायचं असतं. मग मी हिच्या भोवती गुंतत जर गेलो, माझं काय चुकलं? तिनं सुद्धा माझा त्याग करावा. देवा, हे राम बोलो भाई राम, ही राख, हे भस्म, हे मला आता बघवत नाही. मला बोलवून घे तुझ्याकडे. जळधर कणाशा लागली चाटकासी,
हिमकरावलोकी पक्षिया भूमिवासी जय जय देवा आपलंच कर. वैराग्यानं श्रीरामरायाचं नाम घेत राहू. श्रीरामरायाची रोज कथा करायची. रोज रोज कथा करायची, नामस्मरण करायचं. 14 वर्ष असं चाललं. त्या काळी प्रातःविधीसाठी गावाच्या बाहेर जावं लागायचं. त्यांनी ते पाणी घ्यावं आणि संतांची वृत्ती होती हरी किसे जलबनी आत्मा. उरलेला पाणी एखाद्या झाडाच्या बुंद्याशी घालावं. असा दिनक्रम सुरू असताना एक दिवस त्या पिंपळाच्या झाडावर दानकाने ब्रह्मराक्षस पिशाच्च बाहेर क्षणभर खवळली. मरणाची भीती नाही सरता. कोण असते सांगितलं, महाराजजी रोज तुमच्या पायाचं जे तुम्ही पाणी टाकत होता ना, त्यामुळं माझा उद्धार झाला. सांगा तुम्हाला काय हवंय, मी काहीही तुम्हाला देतो. आज मी या पिशाच्च्या योनीतून मुक्त झालोय. काय हवंय मागून घ्या. तुलसीदासांनी म्हणावं, राम मला द्यावा, राम मला द्यावा, राम मला द्यावा. माझी पिशाच्य म्हणाला, अरे जर मी राम दाखवू शकत असतो तर मी पिशाच्य म्हणून राहिलो असतो का? तेवढं सोडून काही म्हणा, राम नाही दाखवू शकत. हो, हे कर्ण पिशाच्य जे आपलं आहे हे सुद्धा आपल्याला रामाच्या भक्तीपासून विमुख करतं. कधी विचार करावा, साधनेला बसावं, तुम्ही वाचतं मग बघू दे कोणी माझ्या पोस्टला लाईक केलंय का, कोणी मला काय म्हटलंय, अमुक माणसाने फक्त बघून सोडलंय का. नुसते बघतात, व्ह्यूज वाढतात, लाईक मात्र देत नाही, कमेंट देत नाही. झालं ना, कीर्तन गेलं म्हणजे काय. अहो, साधकाची प्रगती खुंटवण्यासाठी हे कर्ण पिशाच्य आहे, ते तर खरोखरच होतं. तो काय राम दाखवणार आहे. नाही म्हणाले, मला रामच दाखवा. म्हणाले, महाराज जी आप जब कथा करते हो तो सबसे पहले जो आता है और जो सबसे आखिर में जाता है वो कौन है मालूम है. वो बजरंगबली है, हनुमान है. असंच असतं का म्हणले. कीर्तन प्रवचन कथेला जो पहिला श्रोता येतो आणि जो तोच सगळ्यात शेवटी जातो, त्याबरोबर हनुमंतराय येत असतात. नाही तर आपल्याबरोबर काय हनुमंतराय नसतं. आपण म्हणतो नमन 7 मिनिटाचं, भरवी 5 मिनिटाचं. कशाला बसायचं. नमन झाल्यावर जाऊ, पूर्वरंगाचं पद काय ते नंतर सांगणारच. काही लोक तर म्हणतात नाही पूर्वरंग माहिती आहे मला, आख्यान मला ऐकायचं. काही लोक आख्यानाची एक ओळ म्हटल्याबरोबर म्हणतात हे ऐकलंय मी. अशांच्या सोबत हनुमंतरायांची कृपा राहत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि आता तुलसीदास कथेला बसले, पण आज कथेत लक्ष कमी. आणि पहिला श्रोता कोण म्हणजे महाराजजी आज सगळ्यात पहिले आले की पहिला कोण आणि सगळ्यात शेवटी कोण जातो. कारण मला माहितीये विषाचे खोटं बोलणार नाही. एखाद्या वेळा मनुष्य खोटं बोलले पण विषाचे काही खोटं बोलत नाही. झालं, बघितलं. एक वयोवृद्ध व्यक्ती आली. आज सगळं त्यांच्याकडे बघूनच रामकथा सुरू होती आणि झाली. रामकथाही झाल्यानंतर धावतच गेले तुलसीदास आणि त्यांचे पाय धरले. म्हणाले, मला माहिती तुम्ही कोण आहात. मैं आप. म्हणाले, हनुमानजी आहे तुम्ही. नाही हो म्हणाले. तर म्हणाले, नाही सतरंजी उचलणारे सुद्धा गेले, तुम्ही नाही गेले. म्हणजे नक्कीच तुम्हीच हनुमंतराय आहात. नाही म्हणाले, मी नाही हो, सर्वसामान्य माणूस, 2
शब्द माझ्या नाही नाही, मला माहिती आहे तुम्ही कोण आहात. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार. सांगितलं अष्टसिद्धी मोरली केला. मला हे माहिती आहे, राम रसायन तुम्हाला पासा, ते रसायन मला हवंय. मग हनुमंतराय म्हणाले, बाळा ते असं नाहीये चुरमुऱ्याची दाणे आला त्याला वाटत सुटायला. राम रसायन मेरे पासा आहे, पण असंच मी ते कोणाला देत नाही. तुला 12 वर्ष तप करावं लागेल. झालं, चित्रपटावर तप करशील तेव्हा भगवंत मिळेल तुला. कारण काय? राम दाखवा. शोरूम आहे? हा हा राम. अहो तुमच्यातले बरेच लोक असे म्हणतात राम हे काल्पनिक पात्र. मग तुमच्या माणसांचं काही खरं नाही म्हणाले. राम कृष्ण काल्पनिक पात्र, रामायण महाभारत झालेलंच नाही असे म्हणणारे आपल्यातलेच मनुष्य. जेव्हा अशी मंडळी म्हणतात इतिहासात घडलेलं आहे, इतिहासाने पुन्हा ते गेलेलं आहे, राम नाही असं म्हणणारे लोक, राम कृष्ण काल्पनिक पात्र म्हणणाऱ्यांच्या घरात अशी काही चमत्कारिक पात्र जन्माला येतात की ते कुठलंच पद भूषवायला पात्र नसतात. देशाचं मनोरंजन करतात तेवढं. म्हणूनच आलं की दाखवा राम असं नाही. अहो राम असं कुणाला दिसणार नाही, त्याची अनुभूती कुणाला येणार नाही. जय श्रीराम म्हटल्यानंतर जेलात जावं लागतं आज. तो काळ तर किती जुना आहे. काही काही राज्यांमध्ये नाव ममता पण अजिबात ममता नाही. अमानुष, मा माटी अमानुष पाहिजे. मा माटी माणूस नाही, मा माटी अमानुष असं तृण मुळ सगळीकडे उगवलेलं आहे. हो, कोणाकोणाला उपटत फेकायचं त्या हनुमंतरायांनी. हे उपटण्याचं कार्य आपल्यालाच करावं लागणार आहे. धर्माचं जागर आपल्यालाच करावं लागणार. सगळ्या सर्वसामान्यांपासून तर कथा कीर्तनकार सगळ्यांनाच हे प्रबोधन करायला भगवंत येणार नाही. अहो हनुमंतराय स्वतः सुद्धा निरंतर रामाचा जप करतात. ते का असं करतात? रामरायाचे जपाच्या सामर्थ्यावर. तप कर, रामराय तुला भेटतील. तप सुरू झालं आणि साधना इथपर्यंत पोहोचली की आता जे चैतन्य माझ्यात आहे तेच इतरांच्या अंतःकरणात आहे, चराचरात आहे, कणाकणात तो भगवंत आहे, अशी काहीतरी अनुभूती आली. राम शोधायला असं वेगळं काही करावं लागतं असं नाहीच. जनसेवा करावी. मग काय करावं? चंदन उगाळायचे. कधीतरी रामराय येतील, कुठल्या तरी रूपात येतील म्हणून रोज ते चंदन उगाळायचं आणि आल्या गेलेल्याला लावायचं. स्त्रिया जसं पतीला चंदन लावतात ना तसं नाही, खरोखर उगाळलेलं चंदन बरं का, सुवासिक. रोज उगाळायचे आणि आलेल्याला प्रत्येकाला चंदन लावायचे. शेवटी रामरायांनी विचार केला किती निस्वार्थ सेवा आहे ही. आता या तुलसीदासांवर प्रसन्न होण्याची वेळ आली. रामराय काही तसे धनुष्य वगैरे जसे फॅन्सी ड्रेस मध्ये आजकाल मुलं असतात तसे आले नाही. सर्वसामान्यांचा वेश सीता लक्ष्मणजी सगळ्यांना सोबत घेऊन आले. आता रामराय आले. आता हे कोणाला सगळ्यात आधी कळणार? त्यालाच कळणार, हनुमंतरायांना. आता हनुमंतरायांनी विचार केला की मी जाऊन आता यांना कसं सांगू? अरे राम आले, राम आले. म्हणजे ज्यांची पात्रता नाही ते सुद्धा बघतील रामरायाचं दर्शन. असं कोणाला दाखवायचं नाहीये ना राम.
तपसिद्धी पाहिजे, तुळशीदासांना कोणी सांगावं? मग हनुमंतरायांनी एका शुकाचं पोपटाचं रूप घेतलं आणि मिठू मिठू करत भीर 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 करू लागले. कधी तुळशीदासांच्या खांद्यावर येऊन बसावं. काही कळे ना, खाना खुणा झाल्या, इथून जायचं रामांच्या खांद्यावर, तिथून यायचं, तरी कळे ना काय करावं. मग तो मिठू बोलायला लागला. काय म्हणतो बघा, चित्रकूट के घाट पर, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसी चंदन घिसे घिसे घिसे, तिलक करे रघुबीर सियावर. असं म्हणल्याबरोबर तुळशीदासांना काय करायचं ते कळलं आणि त्यांनी रामरायांना ते तिलक लावलं. रामरायांनी त्यांच्या प्रत्यक्ष रूपात सुद्धा दर्शन दिलं. राम सीता लक्ष्मण यांच्या रूपाचं तुळशीदासांना दर्शन झालं आणि आयुष्याचं सार्थक झालं, आयुष्याचं सोनं झालं. त्रिभुवन पतिपत चिंतीसी तरी तू का येऊन येतेस याची अनुभूती आहे. मंडळी, असल्या नामस्मरणाची, उपासनेची, या श्रद्धेची, या भक्ती मार्गाची हीच फलश्रुती आहे. भगवंत कधीच भक्ताला विनमुख करत नाही आणि म्हणूनच तुळशीदासांना जसा अनुभव आला तसा तुम्हाला सगळ्यांना येईल. पण त्यासाठी त्या भगवंताच्या भक्ती मार्गावर चालू नमू पंथ आनंद या राघवाचा असं समर्थ सांगतात. आणि पूर्वपदा आपल्याला कृष्णदयाळ स्वामी महाराज सुद्धा सांगतात, नारायण भज चरणी मी अर्पित करते. जे जे काही चुकलं ते सगळं माझं होतं आणि जे जे काही तुम्हाला आवडलं ती माझ्या गुरुवर्यांची कृपा. तुम्ही सगळ्यांनी आज माझं कीर्तन जीवाचा कान करून ऐकलंय हे मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून दिसत होतं. इथं स्वरब्रह्म आणि नादब्रह्म उभं करण्याचे श्रेय यांच्याकडे आहे. यांच्याशिवाय हे कीर्तन करू शकलं नसतं. आणि श्रोता वक्ता श्रीराम समर्थ सर्वांचे मी आयोजकांचे आभार मानते आणि संतांनी जे मागितले ते मागून कीर्तन सेवेला योगदान देते. लास्ट बट नॉट द लिस्ट, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, तसा शिवार्चनेचं कीर्तन व्हावं ही श्रीकांत कुलकर्णीची इच्छा. त्यांच्या मदतीशिवाय मी कीर्तनाला सुद्धा उभी राहू शकली नसती. आज जे काही 2 शब्द तुमच्यासमोर सादर करते त्याला प्रेरणा देणारे, प्रत्येक वेळा मला मदत करणारे आणि उपकृत करणारे माझे यजमानच आहेत. त्यांचे सुद्धा आभार.